अजून एक कुतूहलाचाच प्रश्न आहे. परब्रह्म श्री स्वामी समर्थ आणि सद्गुरू श्री शंकरबाबा महाराज यांचा नेमका संबंध काय आहे? तुम्ही कसं पाहता या दोघांकडे? श्री स्वामी समर्थ. मी सुरुवातीला डॉक्टर नागेश धनेश्वर यांचा उल्लेख केला. डॉक्टर नागेश धनेश्वर जे आहेत होते हे शंकरबाबांचे निस्सिम भक्त, त्यांचे शिष्य. त्यांना शंकरबाबांकडून महासिद्धी प्राप्त झाल्या आणि आत्मज्ञानही प्राप्त झालं. लक्षात घ्या, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कळलं ना? तर ते जे डॉक्टर नागेश धनेश्वर होते त्यांच्यावर बाबांनी पूर्ण कृपा केली. तर त्याने एक दिवस शंकरबाबांना प्रश्न विचारला. की महाराज आपलं वय काय? महाराज आपलं वय काय? तर शंकरबाबा अवलिया तो, ते काय सरळ उत्तर थोडं देणार आहेत. ते सरळ उत्तर कधी देत नाहीत, लक्षात घे. ते म्हणा तूच सांग, आता तू एवढा डॉक्टर आहेस, तुझं शास्त्र काय म्हणतं बघ, मला तपास आणि सांग, तूच सांग माझं वय किती. ते म्हणाले ठीक आहे, आपल्या कृपेने मी तपासतो. त्यांनी त्यांची तपासणी केली आणि शंकरबाबांना ते म्हणाले, महाराज आपलं वय 125 वर्षाच्या आसपास आहे. शंकरबाबा काय म्हणाले, कशावरून रे, कशावरून म्हणतोस ते सांग. तर डॉक्टर धनेश्वरांनी सांगितलं की 100 वर्षानंतर माणसाच्या शरीरामध्ये जे सांधे आहेत तिथे त्यांची हाडं वाढतात, जीभ अधिक लांब होते, दात जे आहेत त्यांचे कोन थोडे वेगळे होतात आणि त्याचा विचार करता आपलं वय 100 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि ते 125 वर्ष असावं असं माझं मत आहे. तेव्हा शंकरबाबा म्हणाले, होय रे, होय रे. आणि मग ते म्हणाले की माझा जन्म जो आहे तो 1800 मधला आहे, इसवी सन 1800. आणि त्यांनी आपल्या जन्माची कथा सांगितली, कुठे जन्म झाला, काय झाला. आणि बालपणी त्यांचा स्वामींशी कसा संबंध आला ते त्यांनी सांगितलं डॉक्टर धनेश्वरांना. ते डॉक्टर धनेश्वरांचे जे चिरंजीव आहेत डॉक्टर नारायण नागेश धनेश्वर यांनी नमूद करून ठेवलेलं आहे. ते त्यांनी जे सांगितले ते सांगतो. तर तेव्हा शंकरबाबा डॉक्टर धनेश्वरांना म्हणाले की मी लहानपणी अत्यंत द्वाड होतो. माचणूरला त्यांचा मुक्काम होता आणि म्हणाले एक दिवस मी तीरकामटा घेऊन म्हणजे धनुष्यबाण घेऊन एका हरणाच्या मागे लागलो. हरणाचं पाडस होतं, त्याची शिकार करण्यासाठी त्या मागे धावतोय ते हरिण पळतंय, मागून मी धावतोय. आणि एवढ्यात एक असा धिप्पाड उंच असा संन्यासी येऊन तिथे उभा राहिला आणि त्याने त्या हरिणाच्या पाडसाला छातीशी कवटाळलं आणि मला म्हणाला, अरे ह्या निष्पाप प्राण्यांची हत्या कशाला करतोस, क्रूर श्वापदांची हत्या कर. मी काय ऐकलो नाही ते. त्यांनी छातीशी कवटाळलेल्या त्या हरिणाच्या पाडसाच्या दिशेने मी माझा बाण सोडला आणि तो बाण त्या हरिणाला लागण्याच्या ऐवजी त्या संन्याशाच्या शरीरावर जाऊन लागला. मात्र तो बाण निष्प्रभ होऊन खाली पडला, बोतट होऊन. त्या संन्याशाच्या देहाला काहीच झालं नाही. म्हणून मी दुसरा बाण सोडला, तो सुद्धा त्यांच्या शरीरावर आदळला आणि खाली पडला. त्याने त्या हरिणाच्या पाडसाला सोडलं, ते उड्या मारत गेलं आणि त्याने मला जवळ केलं. अत्यंत मातेच्या ममतेनं मला कुरवाळलं. त्यांनी मला जवळ घेतलं, माझ्या डोक्यावरून हात फिरवला. जवळपास 6 महिने मी त्यांच्या संगतीत होतो
आणि त्यांनी मला आई होऊन आपलं दूधही पाजलं, आत्मज्ञानाचं अमृत पाजलं आणि त्यानंतर मला तीर्थाटनाला जायला सांगितलं. मी तीर्थाटनाला गेलो, हिमालयामध्ये जाऊन तप केलं आणि तिथे सिद्ध योगी यांच्याशी झालं आणि मी परत आलो. तर तेवढा धनेश्वर काय म्हणतात, डॉक्टर अहो पण तुमचे गुरु तर अक्कलकोट स्वामी समर्थ ना, मग हा संन्यासी कोण? तर शंकर म्हणता, अरे धनेश्वर, अरे तेच ते, अरे तेच ते, अरे तेच होते ते, नंतर ते अक्कलकोटला प्रकट झाले, तेच होते ते. लक्षात आलं ना? तर शंकर बाबांचा आणि स्वामींचा संबंध असं त्यांनी सांगितलं. पण मात्र आणखीन एक गोष्ट तुला सांगतो, अत्यंत महत्वाची गोष्ट. शंकर बाबा पुण्यामध्ये लीला करत असताना प्रल्हाद केशव अत्रे, अत्रे म्हणजे तुला माहिती आहेत, म्हणजे पत्रकारितेमधला एक दीपस्तंभ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट तपासून घेणार, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, अशा वृत्तीचे अत्रे सुद्धा शंकर बाबांचे भक्त होते, लक्षात ठेव. आणि त्याचबरोबर नारायण राजहंस म्हणजेच बालगंधर्व हे सुद्धा शंकर बाबांचे भक्त होते. कळलं का? शंकर बाबांनी त्यांना आशीर्वाद दिला होता, अरे तू गंधर्व होशील, अरे तू गंधर्व होशील. त्यानुसार ते बालगंधर्व झाले. आणि शंकर बाबा कसं आहे माहिती आहे, भक्ताविषयी प्रचंड प्रेम असलेलं. हे परमात्मा तत्व जे आहे ना, ते भक्तांविषयी अत्यंत प्रेम. त्यामुळे बालगंधर्वांच्या नाटकामध्ये शंकर बाबा आवडीने पडदे ओढायचं काम करायचे. विचार कर, अरे हा योगीराज आहे, तिथे तो नाटकात पडदे ओढतोय. कशासाठी? भक्ताच्या प्रेमापोटी. लक्षात आलं? आणि एक दिवस काय झालं, बालगंधर्वांचं नाटक होतं आणि त्या नाटकामधला एक कलाकार काही येऊ शकला नाही. आणि बाबांचं वैशिष्ट्य काय की बालगंधर्वांची सगळी नाटकं त्यांना पूर्ण पाठ, तोंडपाठ नाटक पूर्ण. म्हणून त्यांनी सांगितलं, बाबा महाराज काय झालं, एक कलाकार आला नाही तरी त्याची भूमिका तुम्ही करा. तर ठीक आहे, तू म्हणतोस तर मी करतो रे बाबा, तू म्हणतोस तर मी करतो, भक्तासाठी काय वाटेल ते. आणि त्या नाटकामध्ये एक प्रसंग होता की शंकर बाबा जी भूमिका करत होती ते त्या समोरच्या नटाच्या मानेवर तलवारीचा घाव घालणार, असा तो प्रसंग होता. म्हणजे त्यांनी मारण्याची ऍक्टिंग करायची आहे. शंकर बाबा म्हणजे आले, प्रसंग चालू झाला आणि घेतली तलवार आणि त्याच्या मानेवरची माने मुंडकीच उडवून टाकली. स्वामी समर्थ, अरे रक्ताचा पाठ पावलं, काय करायचं, काय काय करायचं, सगळे घाबरले. अरे काय काय जबाबदार कोण याला? शंकर बाबांनी काय केलं, स्वामींचं स्मरण केलं, त्यांना प्रार्थना केली, स्वामींना प्रार्थना केली शंकर बाबांनी. आणि स्वामी तिथेच प्रगट झाले, त्याच स्टेजवर तिथेच प्रगट झाले. आणि स्वामीने त्या मृत देहाला संजीवनी दिली आणि त्याचं शिर आणि धड पुन्हा जोडलं आणि त्याला जिवंत केलं. श्री स्वामी समर्थ. म्हणजे स्वामींचा आणि शंकर बाबांचा काय संबंध आहे, हे हा एकच प्रसंग जो आहे ना, तो त्यांच्या शंकर बाबांच्या आणि परब्रह्म श्री स्वामी समर्थांच्या संबंधाविषयी भाष्य करण्यासाठी पूर्णतः बोलक आहे. हे शंकर बाबा म्हणजे स्वामींचं बाळ आहे, ना. आणि ते स्वामींचं बाळ मात्र स्वामींसारखंच भक्तांवर प्रचंड प्रेम करणार बाबा, भक्तांवर प्रचंड प्रेम करणार. लक्षात आलं ना? त्यामुळे स्वामींना ते निरंतरपणे आपल्या गुरुच्या स्थानी पाहत होते आणि स्वामींना ते आपली आई मानत होते, आपली माता मानत होते आणि निरंतरपणे त्यांचं स्मरण करत होते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सद्गुरू श्री शंकर बाबा महाराज स्वामी देवांविषयी सांगताना काय सांगायचे, म्हणजे इतर भक्तगणांना? अरे वा, हा फार फार उत्तम प्रश्न विचारला तुम्हाला. शंकर बाबा जे आहेत, जिथे जिथे स्वामींचा उल्लेख यायचा
जिथे कुठे स्वामींचा उल्लेख झाला शंकर बाबा अत्यंत आनंदित व्हायचे. शंकर बाबा अत्यंत आनंदित व्हायचे आणि ते सर्व भक्तगणांना सांगायचं, अक्कलकोट स्वामी समर्थ माझे गुरु आहेत आणि जो कोणी त्यांचं स्मरण करतो, जो कोणी त्यांचं स्मरण करतो त्यांच्या सोबत मी असतो. त्यामुळे माझ्या गुरुचं स्मरण करा, माझ्या गुरुचं नाम घ्या. लक्षात आलं का? शंकर बाबांनी स्वतःचं नाव घ्यायला सांगितलं नाही, जा माझं नाम घे, माझं स्मरण कर, असं नाही. माझ्या गुरुचं स्मरण करा, स्वामी समर्थांचं स्मरण करा, त्यांचं नाम घ्या. जो जो त्यांचं नाम घेईल, जो जो त्यांचं स्मरण करेल त्याच्या संगतीत मी असणार, त्याच्यावर मी कृपा करणार. लक्षात आलं ना? त्यामुळे बाबा जे आहेत ते गुरु शिष्याचं नातं कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण जगासमोर ठेवणारा असा हा योगीराज परब्रह्म श्री शंकर बाबा महाराज राहतात ना. मी आणखी काय सांगू त्यांच्याविषयी? बापरे, प्रचंड आहे ते. त्यांच्या लीला तर एवढ्या आहेत ना, म्हणजे आता स्वामींनी त्यांच्यावर कृपा केली, पण ते कसे प्रेमळ होते याचं एक उदाहरण म्हणून सांगतो तुला. डॉक्टर धनेश्वर डॉक्टर झाल्यानंतर त्यांना दवाखाना सुद्धा याने सुरू करून दिला. लक्षात घे. आणि एक दिवस, आणि ते दररोज त्यांच्याकडे यायचे भक्त प्रेमामुळे, आणि एक दिवस डॉक्टर धनेश्वर उद्विग्न होते, त्यांना मानसिक त्रास होत होता प्रापंचिक गोष्टींचा असेल. आणि शंकर बाबा आले आणि त्यांनी त्यांच्या वस्तू उलट्या सुलट्या इकडे तिकडे करून ठेवल्या, इकडचं तिकडे तिकडचं इकडे, आणि त्यांना धनेश्वरांना हवी ती वस्तू सापडतच नाही. तर ते संतापले धनेश्वर, डॉक्टर धनेश्वर संतापले. त्यामुळे तुम्ही जाओ इथून, कशाला मला त्रास देताय? आपले इकडे तिकडे बघतायत शंकर बाबा, कशाला मी कशाला जाऊ तू इथून, मी कशाला जाऊ इथून, कळलं ना? आणखीन काय काय उलटे ताळे करतायत. तर धनेश्वरांना क्रोध एवढा झाला की त्यांनी शंकर बाबांना धक्का मारून लोटून दिलं. लक्षात झालं? शंकर बाबा दरवाजातून बाहेर जिन्यात खाली पडले आणि ह्यांना मनस्ताप झालेला, ह्याने दरवाजा लावून घेतला धनेश्वरांनी, आणि संताप त्यांना एवढा झाला की ते तिथेच मूर्छित पडले. धनेश्वर बराच काळ ते बेशुद्ध अवस्थेतच होते, पण जेव्हा त्यांना शुद्ध आली, जेव्हा धनेश्वरांना शुद्ध आली, तेव्हा ते पाहतात की आपलं डोकं कुठल्या तरी कोणाच्या तरी मांडीवर आहे, कोणाच्या तरी कुशीत आहे. त्यामुळे अरे, धनेश्वर काय म्हणाले स्वतःची, अरे माझी आई, अरे पण तिला जाऊन तर काही वर्ष झाली, माझी आई कुठून येणार? आणि वरती पाहतात डोळे उघडून, तर ते शंकर बाबांच्या कुशीत आहेत आणि बाबा त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवतायत. आणि तो हात म्हणजे काय होता रे बाबा? कृपेचा वर्षाव होता, कृपेचा वर्षाव. म्हणजे भक्ताने त्यांना धक्का मारून बाहेर काढलंय, पण त्यांना ठाऊक होतं याचं प्रारब्ध काय आहे. या प्रारब्धामध्ये मला त्याच्या संगतीत राहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून त्याला मूर्छा आल्यानंतर बाबाने असा विचार नाही केला, तू आता धक्का मला, मी जातो. नाही, बाबा आले, त्याला कुशीत घेतलं, त्याच्या पाठीवरून हात फिरवलं, त्याला शुद्धीवर आणलं. आणि तेव्हापासून धनेश्वरांची, डॉक्टर नागेश धनेश्वरांची बाबांच्या चरणावर जी श्रद्धा बसली, ती धनेश्वरांचा देह त्याग होईपर्यंत आयुष्यभर ते बाबांचे भक्त शिष्य म्हणून राहिले. कळलं ना? आणि ते सुद्धा एका उच्च पदाला पोहोचले, कारण त्या परब्रह्म योगी यतिवर्याचा, त्या अवलियाचा त्यांना आशीर्वाद, त्यांची कृपा त्यांना प्राप्त झाली. काय झालं ना? भक्ताविषयीचं प्रेम म्हणजे काय? तर हे बाबा, भक्त चुकीचा वागला तर त्याला शुद्धीवर आणणं ठीक आहे, पण भक्ताने मला धक्के मारून बाहेर काढलाय तरी सुद्धा माझ्या ठाई
त्याच्याविषयी असलेलं प्रेम यत्किंचितही कमी झालेलं नाही. हे शंकर बाबा आहे. लक्षात आलं? ते स्वामी समर्थ. आता सगळ्यात महत्वाचं की सद्गुरू श्री शंकर बाबा महाराज यांच्या समाधीविषयी थोडी माहिती. मी कसं आहे, समाधीविषयी तसं अनेकांना ठाऊक आहे, पण एक अत्यंत महत्वाची गोष्ट जी कदाचित लोकांना माहीत नसेल, आपल्या स्वामी भक्तांच्या माहितीसाठी सांगूया. शंकर बाबांनी समाधी लावल्याची लीला जी आहे ती इसवी सन 1947 मध्ये केली. म्हणजे वैशाख शुक्ल अष्टमी, दुर्गाष्टमी, शके 1869. हे झालं ना. पण त्याच्या अगोदर 17 वर्ष अगोदर म्हणजे 1930 मध्ये, इसवी सन 1930 मध्ये शंकर बाबा डॉक्टर धनेश्वरांच्या सोबत बसले होते. इतर भक्तगण पण होते. तेव्हा शंकर बाबा धनेश्वरांना काय म्हणतात, डॉक्टरांना, अरे धनेश्वर, हे बघ, या वर्षी आताचा जो योग आहे ना, तो एखाद्या योग्याला समाधी घेण्यासाठी उत्तम आहे. त्यामुळे आम्ही आता या योगामध्येच समाधिस्थ होण्याचा विचार करतोय. हा देह आम्ही आता त्याग करण्याचा विचार करतोय. तर धनेश्वर अत्यंत भावविवश झाले आणि म्हणाले, महाराज आपण असं करू नका, आपण असं करू नका. माझं काय होईल आपण गेलात तर? आपण मला सांगितलंय की आपल्याकडे असलेली सगळी विद्या आपण मला देणार आहात, पण अजून कुठे झाले सगळं देऊन? मग मला ती विद्या मिळणार नाही हो. आपण नका करू असं. त्यामुळे अरे बघ, आता जर मी समाधी घेतली नाही तर असा योग पुन्हा 17 वर्षानंतर आहे. मग चालेल ना महाराज, आपण 17 वर्षानंतर समाधी घ्या. अरे असं म्हणतोस तू? बघ, योग तर चांगला आहे, माझ्या मनात तर समाधी घेण्याचा विचार आहे, पण तुझं मन सुद्धा मला काय मोडावंसं वाटत नाही रे. तू मला अत्यंत प्रिय आहेस रे. ठीक आहे, मग तुझं मन राखण्यासाठी मी समाधी घ्यायचा विचार पुढे ढकलतो 17 वर्षानंतर. आणि त्यानुसार 17 वर्ष, 1930 नंतर 17 वर्ष म्हणजे 1947. 1947 मध्ये बाबांनी समाधी लावल्याची लीला केली. त्याच्या अगोदर काही दिवस भक्तमंडळी सगळी बसलेली होती. तेव्हा बाबा म्हणाले त्यांना की अरे आता हे कपडे जीर्ण झाले रे, हा देह आता जीर्ण झालाय, आता तू त्यागण्याची वेळ आली. आणि त्यानंतर काही दिवस बाबा कोणाशीच बोलत नव्हते. एक दिवस सगळे भक्तमंडळी आली. त्यांना बाबांनी सांगितलं, 4 दिवसांनी या की 2 दिवसांनी असं काय सांगितलं मला तो आठवत नाही. बाबांनी स्वतःच्या हस्ते खिचडी बनवली, प्रसाद सगळ्यांना दिला. सगळ्यांना तो त्यांच्या समोरच खायला लावला. तू विचार कर की जे जे भक्त होते असतील तिथे उपस्थित, त्यांचं भाग्य किती थोर आहे बाळा. लक्षात आलं ना. आणि त्यानंतर बाबांनी समाधी लावल्याची लीला केली. पण बाबांनी समाधी लावल्याची लीला केल्यानंतर सुद्धा बाबा आपल्या भक्तांना सदेह रूपात दर्शन देत असतात. ते आपल्या भक्तांबरोबर क्रीडा करत असतात, जशी क्रीडा त्यांनी आमच्यासोबत केली होती. आणि एका भक्ताला बाबांनी दृष्टांत देऊन सांगितलं, अरे माझ्या समाधीचा एक वीट माझ्या डोक्याला लागते रे, तू त्या दुसऱ्या बाजूला ते विवर आहे तिथून खाली उतर आणि ती वीट व्यवस्थित कर. त्या दृष्टांतानुसार तो भक्त त्या विवरातून खाली उतरला समाधीमध्ये. त्याने पाहिलं तर बाबांचा देह एकदम असा, बाप रे, प्रचंड तेजस्वी आणि अति काय त्याचं वर्णन करता न येण्यासारखं होतं. त्यांच्या चरणाची ताजी फुलं ठेवली, जणू काही त्यांची आताच कोणीतरी पूजा केलेली आहे.
त्यांनी त्यांच्या डोक्याला लागणारा तो दगड वीट बाजूला केली, बाबांना नमस्कार केला आणि तो परत बाहेर ध्यात आलं ना. हे असं चैतन्य आहे रे बाबा, हे चैतन्य आहे. म्हणजे बाबांच्या एकूणच चरित्राकडे पाहिलं तर प्रत्येकाला असंच वाटेल की हे सगळे चमत्कारच आहेत. होय, सर्वसामान्यांच्या दृष्टीने पाहिलं तर ते चमत्कारच आहेत, पण त्यांची ती लीलाच होती रे बाळा, त्यांचा तो खेळ होता, ते खेळत होते. त्यामुळे माझ्यासारखा पामर स्वामी चरणाशी बसून स्वामी कृपा अमृताचा आस्वाद जरी स्वामी मला देत असले तरी त्या स्वामींच्या बाळाविषयी माझ्यासारख्या पामराने काय वक्तव्य करावं बाळा. माझा बोलविता धनी तोच आहे, तरी सुद्धा माझी वाचा कमी पडते आहे. म्हणजे कसं होतं बाळा की धनी जो आहे तो भरभरून देतोय, पण घेणाऱ्याची झोळी तोकडी पडते. त्याला काय ते सगळं भरून नेता येत नाही, कारण झोळी तोकडी आहे. तसंच आहे, बोलविता धनी माझा माय बाप श्री स्वामी समर्थ परब्रह्म असला तरी सुद्धा त्या परब्रह्माच्या बाळाचं चरित्र कथन करताना माझी वाणी कमी पडते बाळा. म्हणून या पॉडकास्टच्या निमित्तानं ते परब्रह्माचं बाळ श्री स्वामी समर्थ देवांचं बाळ सद्गुरु श्री शंकर बाबा महाराज यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन त्यांच्या कृपेची याचना करतो आणि त्यांनी आपल्या सर्व भक्तगणांवर कृपादृष्टी निरंतरपणे ठेवावी. माझ्या सर्व स्वामी भक्तांवर त्यांची कृपादृष्टी निरंतरपणे असावी अशी त्यांच्या चरणी आणि परब्रह्म श्री स्वामी समर्थ देवांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि इथेच आपण स्वल्प विराम घेऊया असं मला स्वामींच्या कृपेने वाटतं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. जय शंकर. श्री स्वामी समर्थ.